पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिराच्या जवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आंदोलन सुरू केलेलं आहे। थोड्याच वेळात ती दृश्य आता आपल्याला दिसतील। आता आपल्याला जी दृश्य दिसतात ती पुण्याच्या बालगंधर्व चौकात असलेल्या झाशीच्या राणीच्या पुतळ्याची आहेत। आमचे सहकारी आदित्य पवार आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आदित्य, हे आंदोलन करणारे लोक काय भूमिका मांडतायत? विरोधात भूमिका मांडलेली आहे। हर्षवर्धन सप्ताहाचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांच्या विरोधात जात आहेत। बालगंधर्व चौकात हे आंदोलन होत आहे। याच पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं, गुंगी गुडिया असं सुनेत्रा पवार यांना संबोधल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सगळे आक्रमक झाले होते। त्याच पार्श्वभूमीवरती आज राज्यभरात आंदोलन होत असताना पुण्यात देखील हे आंदोलन होत आहे। पुण्यात आंदोलन होत असताना शहर अध्यक्ष तसेच सगळे कार्यकर्ते नेते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। काही वेळातच हे आंदोलनाला सुरुवात होणार आहे। आपण पाहू शकतो की आता घोषणा देखील सुरू झालेल्या आहेत आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधात हे सगळं आंदोलन केलं जात आहे। प्रथम आदित्य, आत्ताच्या घडीला इथे राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्त्यांची संख्या इतकी कमी का दिसतीये? नक्कीच राष्ट्रवादीचे नगरसेवक जे आहेत किंवा ते नगरसेवक जे आहेत आणि तिथले जे दुसरं पूर्वचे अध्यक्ष आहेत ते इथे उपस्थित नाहीयेत, त्यांचे कार्यकर्ते नाही आहेत। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुण्यात सगळं आलबेल सुरू आहे का, हा देखील एक मोठा प्रश्न निर्माण होतोय। कारण जे प्रमुख कार्यकर्ते आहेत, प्रमुख नेते आहेत, त्यांनी देखील या आंदोलनाला अनुपस्थिती लावलेली आहे। मोजकेच नगरसेवक या आंदोलनाला उपस्थित झालेले आहेत। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये सगळं आलबेल चालू आहे का, हा देखील एक मोठा प्रश्न या आंदोलनाच्या दरम्यान या कार्यकर्त्याच्या संख्येमध्ये निर्माण होतोय। प्रसाद, धन्यवाद आदित्य या तपशिलासाठी।